लाडकी बहीण योजनेभोवती आता मोठा वाद निर्माण झाला आहे। ज्या बहिणींना शासनाने आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं, त्याच बहिणींवर आता वसुलीची टांगती तलवार लटकत असल्याचा आरोप केला जातोय। नेमकं काय घडतंय? लाडक्या बहिणींना न्याय मिळणार की वसुलीचा बडगा बसणार? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे हजारो महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता। घर खर्चाला हातभार लागेल, कुटुंबाला आधार मिळेल या अपेक्षेने महिलांनी अर्ज केले। मात्र आता अनेक लाभार्थींना नोटिसा मिळत असल्याच्या चर्चा सुरू आहेत। काही महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे, तर काहींकडून आधी मिळालेल्या रकमेची वसुली होण्याची भीती निर्माण झाली आहे। काही लाभार्थींवर आयकर भरणाऱ्या कुटुंबातील सदस्य असल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे, तर काही ठिकाणी एका कुटुंबातून 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे कारण पुढे केले जात आहे। महिलांचा सवाल मात्र स्पष्ट आहे, जर नियम होते तर पडताळणी आधी का झाली नाही? तर तुमसर उपविभागीय कार्यालयात दररोज महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। तक्रारी ऐकून घेण्यासाठी येथे स्वतंत्र यंत्रणा नसल्याचा आरोप महिलांकडून केला जातोय। तासनतास रांगेत उभं राहूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने महिलांमध्ये संतापाचं वातावरण आहे। आता आपल्या लाडक्या बहिणीच्या मदतीला त्यांचा देवाभाव धावून येतो की ही योजना राजकीय ढाव ठरतो, हे पाहणे अपेक्षित आहे। रिपोर्टमध्ये ही वसुली योग्य आहे का? कॉमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।